जय शिवराय. कराड तहसील ऑफिसमध्ये रेकॉर्ड रूमचा जो भोंगळ कारभार चालू आहे त्या संदर्भात माननीय तहसीलदार मॅडमांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे. गेले 2 महिन्यापासून तिथले उतारे फेरफार पेंडिंग आहेत. 1000च्या वर आकडा गेलेला आहे. कराड तालुका हा फार मोठा तालुका आहे. खेडेगावातले म्हातारी कोतारी वयस्कर लोक तिथे येऊन दिवसभर थांबतात, पण त्याला तिथं उत्तर मिळत नाही. उत्तर मिळत त्याच्या तोंडावरती कागद फेकला मारतो. आर्यची भाषा वापरली जाते. तिथला बाबर म्हणून कर्मचारी त्याला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रशासकीय इमारतीचा तो मालक आहे आणि तो सगळं चालवतोय. म्हणजे त्याच्या हाताखाली प्राण बिन सगळे तहसीलदार हे सगळे अशा आविर्भावात तो वागत असतोय. त्याची भाषा वयस्कर लोकांना आर्यवाची येते. एखादा वयस्कराला तो त्याला हाकलून देतो तिथनं की चल जात येत नाही म्हणून. काही लोकांना यामध्ये हजार रुपये तो घेतो. अशी बरीच प्रकरणं आहेत की बरेच लोकांचे एका धाकल्याला 1000 रुपये, अशा 1000 धाकलेले किती मोठा भ्रष्टाचार इथं चालू आहे त्या संदर्भातलं निवेदन कसं मिळालेलं आहे की 7 दिवसामध्ये जे हे कालाचे दाखले जे आहेत ते पेंडिंगचे तुम्ही 0 पेंडिंग करावी. आणि त्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या दालनामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि लोकांना जी गैरसोय होते की त्यांना आर्यची भाषा उभारते, तिथले अधिकारी देवकर मॅडम असतील, तिथले कर्मचारी बाबर म्हणून असतील, त्या सगळ्यांची चौकशी करावी. मराठा कुणबी दाखल्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, तो सगळा उघड आला. काही प्रमाणात त्याच्यावरती प्रांत साहेबांनी चाप बसवली, तहसीलदारांनी चाप बसवली, पण पूर्णपणे ते थांबलेलं नाहीये. पैशाचा काळा बाजार अजून सुरू आहे. अजून किती वर्ष, किती महिने, किती दिवस ही लोक लुटणार आहे आणि प्रशासन किती दिवस यांची पाठराखण करते का? आता आम्ही हेच बघणार आहे 7 दिवसामध्ये की तहसीलदारांनी त्याच्यावरती कारवाई काय करतात. कारवाई करतात का त्याला पाठराखण घालतात. अन्यथा रक्षक प्रतिष्ठान माननीय सुशीलदादा मौजर यांच्या नेतृत्वाखाली एक तीव्र आंदोलन तहसीलदार ऑफिसमध्ये करण्यात येईल, एवढं सांगतो. जय महाराष्ट्र.